माझं नाव प्रीती संदीप शेगोकर. माहेर कुठलं? माहेर संभाजीनगरच आहे दादा माझं. आणि सासर? सासर खामगाव कंचनपूर. अच्छा. आणि भाऊची काय करतात? भाऊजी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, कंपनीमध्ये प्लांट इंचार्ज आहे. वा, व्हेरी गुड. माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? आई आणि भाऊ. आई आणि भाऊ. हो. काय सांगशील आईबद्दल? सर मी 9वीत होते दादा. मला सायकल घेऊन दिली होती माझ्या वडिलांनी. चालवता येत नव्हती सुरुवातीला, माझ्या भावांनी मला सायकल शिकवली. मग मम्मीला जायचं होतं ड्युटीला. उशीर, मम्मी तेव्हा जॉब करत होती, सकाळीच जायची. मग मम्मीला म्हटलं उशीर होते, मी तुला सोडते. पण मला चालवता येत नव्हती कारण आईचं वजन झापत नव्हतं. तरी पण आईला मागे बसवलं वन साईड आणि मी सायकल चालवायला लागले. सायकल चालवल्यानंतर एक आमच्या इथे दत्त मंदिर नावाचं एक मंदिर आहे, तिथे वाळू पडलेली होती. मला ते बॅलन्स नाही करता आलं. इन शॉर्ट त्या वाळूमध्ये ती सायकल माझी स्लिप झाली. सायकल स्लिप झालं आई समोर पडली, ते वाळूतच पडली. तिच्या डोक्याला ते वाळू लागली, मी पण त्या वाळूतच पडले. तर घायगे उठले. मग मी आईला उचललं, आईने मला, मग तुला कुठे लागलंय, तुला कुठे लागलंय, दोघे एकमेकींना विचारू लागलो. ती माझं ब्लड पुसते, मी तिचं ब्लड पुसते. आईने मला उचललं, सावरलं, दवाखान्यात नेलं, मलमपट्टी केली. मी आईला बघते, ती आईला बघते. त्याच्यानंतर आता पण गाडीवर माझी आई मागे बसते ना, त्यावेळेस ती अजून पण मला रस्ता सांगते, समोर बघ, मागे बघ, इकडून गाडी येते, तिकडून गाडी येते. म्हणजे तो जो इन्सिडेंट आहे, आता असं वाटतं की तो आम्ही वाळूत पडलो पण तिथून आम्हाला शिकायला मिळालं की ड्राईव्ह कसं करायला पाहिजे. अजूनसुद्धा आई जेव्हा मागं बसते त्यावेळेस सांगते की तू बघत जा, लक्ष देत जा, गाड्या अचानक येतात, त्यावेळेस आपण पडलो होतो. म्हणजे प्रत्येक वेळेस ती आठवण येते. आता तुम्ही व्यवस्थित सायकल हो, आता गाडी चालवते सर. गाडी चालवता? 4 व्हीलर का 2 व्हीलर? दोन्ही पण. 2 व्हीलर Yes, चालवतात? yes. मग 2 व्हीलर चालवताना मागे भाऊजी बसतात कधी? हो, बसतात ना सर. लग्नाच्या आधी मीच त्यांना फिरवायची. त्यांचं लायसन्स नसल्यामुळे ते ड्रायव्हिंग नव्हते करत. अच्छा. घाबरायचे ते. मग मीच त्यांना मागे बसून फिरवते आणि अजून सुद्धा कधी गरज पडली तर मी त्यांना नेते मागे बसून. अच्छा. पण मग ते बसतात? हो, बिंदास. त्यांना गॅरंटी आजपर्यंत पाडलेलं नाही कधीच.